नमस्कार, मी प्रतीक्षा. आवाज इंडिया मराठीच्या आपली बातमी आपला आवाज या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे नद्यांना पूर आले असून पाणी आसपासच्या शेतीत घुसल्यानं मोठ्या प्रमाणावर पिकांचं नुकसान झालंय. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूरमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आले होते. त्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली आणि शेतकऱ्यांना आश्वासन दिलंय की सर्व शेतकऱ्यांना निकष बाजूला ठेवून सरसकट मदत केली जाईल. शेतकऱ्यांनी ओल्या दुष्काळासाठी मदत आणि कर्जमाफीची मागणी केली. यावर मुख्यमंत्री म्हणाले की दुष्काळाच्या वेळी जशा उपाययोजना केल्या जातात तशाच यावेळीही केल्या जातील. फक्त शेतकऱ्यांनाच नव्हे तर घरात आणि दुकानात पाणी शिरलेल्या सर्व नागरिकांना मदत केली जाईल. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही असं आश्वासन देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. सगळे निकष बाजूला ठेवून आम्ही सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार आहोत आणि जेवढी वाढीव मदत आम्हाला करता येईल ती करण्याचा आमचा प्रयत्न असेल. विशेषतः या गावची जी मागणी आहे की 2 गावांना जोडणारा आपल्याला जो पूल या ठिकाणी करायचा आहे, मी आजच घोषणा करतो की या पुलाला आम्ही मान्यता देऊ. या ठिकाणी येणाऱ्या रस्त्याला देखील आम्ही मान्यता देऊ. तो रस्ता देखील जो आहे त्यालाही आम्ही मान्यता देऊ आणि सगळ्या पद्धतीनं हे जे काही इन्फ्रास्ट्रक्चरचं काम आहे हे काम देखील या ठिकाणी आम्ही पूर्ण करू. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परंडा तालुक्यातील कारंजा गावातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे केलाय. त्यांनी 50 ट्रक भरून जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलंय आणि या भागात मुसळधार पावसामुळे शेती आणि घरांचं मोठं नुकसान झालं असून अनेक कुटुंब सिंगल कपड्यावर बाहेर पडलेत. शिंदे म्हणालेत की शेतकऱ्यांच्या मागे सरकार ठामपणे उभं आहे आणि तातडीची मदत लगेचच केली जाईल. तर पंचनाम्यानंतर अधिकृत मदतही दिली जाईल. नुकसान खूप मोठं आहे त्यामुळे काही अटी शिथिल करून मदत दिली जाईल. त्यांनी राजकारण बाजूला ठेवून केवळ मदतीवर लक्ष केंद्रित करण्याचं आवाहन केलंय. तर आसमानी संकटात गरजू लोकांना कपडे, अन्नधान्य, रेशन, भांडी यासारख्या गरजेच्या वस्तू देणं ही आपली जबाबदारी आहे असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री, खासदार, आमदार आणि विधान परिषद आमदार आपला 1 महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यक निधीत जमा करणार आहेत. पक्षाचे राज्याध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही माहिती दिली असून महाराष्ट्रातील महापुराच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. तत्पूर्वीच राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनीही आपला 1 महिन्याचा पगार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देणार असल्याचं जाहीर केलंय. महाराष्ट्रातील बीड आणि लातूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी या पुराची सविस्तर पाहणी केली आहे. मुंडे यांनी सांगितलंय की पिकांचं प्रचंड नुकसान झालं असून काही ठिकाणी जमीन खरबडून गेली आहे आणि काही ठिकाणी गाळ साचलाय. सरकार पिकांच्या नुकसानीचं पंचनामे करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय. रोहित पवार यांनी महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आणि बंधारे दुरुस्त करण्यासाठी सरकारला आवाहन केलं. मुसळधार पावसामुळे 18 लाख हेक्टरपेक्षा जास्त जमीन ही उद्ध्वस्त झाली आहे. शेतकऱ्यांना मदत पोहोचत नसल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी बंधाऱ्याची दुरावस्था आणि त्यांच्या कमकुवत बांधकामामुळे झालेल्या नुकसानीकडे देखील लक्ष वेधलंय. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. त्यांनी गुजरात वादळ आल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी तत्काळ लष्करी विमानाने मदत पाठवली तर महाराष्ट्राला दुर्लक्ष केल्याचा आरोप केलाय. राऊतांच्या म्हणण्यानुसार केंद्र सरकारचा महाराष्ट्रावरील द्वेष संकट काळातही स्पष्ट दिसतोय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील तात्काळ 10,000 कोटी रुपयांची मदत मागितली आहे. पशुधन वाहून गेलं, मदत करणारा म्हणजे नक्की काय करणार एवढंच मला तुम्ही मला सांगा. उद्या माननीय उद्धव ठाकरे दौऱ्यावर आहेत मराठवाड्याच्या. उद्या आम्ही याच्यावरती बोलू. हे पहा, कृषी मंत्र्यांना अडवलंय, या ग्रामविकास मंत्री का पर्यावरण मंत्र्यांना अडवलाय. ठिकठिकाणी लोकांना अडवणार नाही तर मंत्र्यांना उद्या या उद्ध्वस्त शेतकऱ्यांनी अजून काही केलं तरी मला आश्चर्य वाटणार नाही. इतका संताप मराठवाड्यामध्ये यांच्याविषयी आहे.
हे आमदार निवडून दिले ह्या लोकांनी, त्यांचे व्होट चोरीच्या माध्यमातून बरंच काही केलेलं आहे, पण आता लोकांचा संतापाचा उद्रेक होताना राज्यात पावसाचा कहर सुरूच असून अनेक जिल्ह्यात पूर परिस्थितीचा धोका आणखी वाढलाय। सोलापुरातील 29 गावांना मोठा फटका बसलाय। अहिल्यानगर, धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सीना, कोळेगाव, चांदणी, खासापूर प्रकल्प तसंच भोगावती नदीमधून सोडण्यात आलेलं पाणी हे सोलापूरमधील सीना नदीत आलंय। यामुळे करमाळा, माढा, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर इथल्या जवळपास 29 गावांतील अनेकांचे संसार देखील पुरात वाहून गेलेत। शेतामध्ये पुराचं पाणी शिरलंय, रस्ते जलमय झालेत। सीना नदीला आलेल्या पुरामुळे राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आलाय। एकीकडे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला असताना आता रेल्वे मार्गही प्रभावित झाली आहे। मराठवाड्यात पुढचे 5 दिवस म्हणजेच 25 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर या दरम्यान राज्यासह मराठवाड्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय, तर 27 सप्टेंबर रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। त्यामुळे पूरग्रस्तांसाठी सुरू असलेल्या मदत कार्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे पुढील 5 दिवसांमध्ये राज्यातील सर्वच भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। यापैकी मराठवाड्यात 27 सप्टेंबर रोजी काही भागात पावसाची तीव्रता अधिक असणार आहे। नंदुरबारमधील आदिवासी तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ आदिवासी संघटनांच्या वतीने नंदुरबार बंदची हाक देत भव्य मोर्चा काढण्यात आला, तर तरुणाची हत्या करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई व्हावी याकरिता आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय इथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आले होते। मात्र अचानक मोर्चाला हिंसक वळण आलं। मोर्चातील काही तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाहनांची तोडफोड करण्यासह दगडफेक देखील केली। पोलिसांनी जमावाला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या। या घटनेत एक पोलीस अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते मालती वळवी देखील जखमी झालेत। सर, काय परिस्थिती, कशामुळे सगळं झालंय आणि काय काय सगळं परिस्थिती आहे? नमस्कार। काही दिवसापूर्वी एक आदिवासी मुलाचा मर्डर झाला होता। त्या मर्डरच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय एक मूक मोर्चा आयोजन काही आदिवासी संघटनांनी केलेलं होतं। त्या मोर्चामध्ये जे काही चार्जड मुलं होते आणि काही असामाजिक तत्व होते, त्यांनी निवेदन दिल्यानंतर जे शासकीय कार्यालयाचे प्रमायसेसमधली जे काही गाड्या होती ते तोडफोड करण्याचा प्रयत्न केला। त्यांना नाईलाजास्तव आपल्याला सौम्य लाठीचार्जचा वापर करून डिस्पर्स करण्यात आला। त्यानंतर जे रिटर्निंग क्राऊड होती त्यांनी दगडफेक केली आणि त्यांनासुद्धा तर डिस्पर्स करण्यात आला। शहरामध्ये सध्या शांतता आहे आणि पोलीस पेट्रोलिंग सुरू आहे। माझी सर्व नागरिकांना माझी विनंती आहे, जे काही मोर्चा होता तो मूक मोर्चा शांततेत निघावा असे आवाहन करत असताना देखील काही लोकांनी त्याच्यामध्ये चुकीची गोष्टी केल्यामुळे अशा प्रकारची परिस्थिती झाली। तर सर्व नागरिकांना माझी आवाहन आहे, पोलीस प्रशासनाने त्या तपासामध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि आत्तासुद्धा पोलीस प्रशासन सर्व जे काही परिस्थिती आहे त्याला हाताळत आहे। कोणी अफवावर विश्वास ठेवू नये आणि कुठल्याही प्रकारची गैरकायदेशीर गोष्टी किंवा कायदा हातात घेऊ अशा प्रकारची कोणी कृती करू नये, अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल। सर, धन्यवाद। किती जखमी आहे सगळ्या घटनेमध्ये? आत्ता सांगणं थोडंसं कठीण आहे, कारण वेगवेगळे जवळपास 15 ते 20 हजारचा मॉब होता आणि त्याच्यामध्ये काही असामाजिक तत्व होते। आता त्याच्यामध्ये एक स्टॉक रिव्ह्यू घेऊन आम्ही आपल्याला सांगू। जानेवारी 2026 पासून कर्मचारी यांच्या फंडात जमा असलेल्या रकमेपैकी काही रक्कम ही एटीएमच्या माध्यमातून काढण्याची सुविधा देण्याबाबत विचार करतात। एका रिपोर्टनुसार EPFO संदर्भातील निर्णय घेणारं मंडळ सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या बैठका ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहेत, तर या बैठकीत या सुविधेला मंजुरी दिली जाईल। एटीएम मधून काढण्यात येणाऱ्या रकमेच्या मर्यादेबाबत अजून निर्णय व्हायचा आहे। सध्या EPFOचा एकूण फंड 28 लाख कोटी रुपयांहून अधिक असून त्याचे जवळपास 7 कोटी 80 सदस्य आहेत। श्रम मंत्रालय वरिष्ठ अधिकाऱ्यांनुसार ही सुविधा आवश्यक आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या फंडातील रकमेचा वापर सहजपणे करता येईल। तर आपली बातमी आपला आवाज या बातमीपत्रात आपण इथेच थांबत आहोत, मात्र पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या घडामोडींसोबत। तोपर्यंत पाहत रहा आवाज इंडिया मराठी।